फिफ्थ इन एन्व्हायरमेंटल स्टडीज, पाचवी परिसर अभ्यास, थर्ड चॅप्टर. दिस इज द लास्ट टॉपिक ऑफ द थर्ड चॅप्टर, म्हणजे हा शेवटचा भाग आहे. द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड, पृथ्वी आणि सजीव सृष्टी. टुडे वी आर गोइंग टू लर्न द बायोस्फियर. बायोस्फियर म्हणजे जीवावरण. आता बघा, आता बघा, पृथ्वीवर 3 थर आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे खडकाचं आवरण आहे त्याला आपण म्हणतो शिलावरण, म्हणजे लिथोस्फियर. ह्या खडकाच्या आवरणामध्ये, मातीमध्ये खूप सजीव असतात. त्यालाच का म्हणतो आपण, ह्या शिलावरणामध्ये सजीव असतात, लिथोस्फिअरमध्ये सजीव असतात. पृथ्वीच्या खोलगट भागामध्ये पाण्याला आपण जलावरण म्हणतो, मग त्याला हायड्रोस्फिअर म्हणतो. द वॉटर कलेक्टेड इन अ लो लेयर एरिया ऑन द अर्थ इज कॉल्ड हायड्रोस्फिअर. आणि या पाण्यामध्ये सुद्धा सजीव असतात. आणि अर्थ इज कव्हर्ड बाय इन्व्हलप ऑफ एअर, म्हणजे आपली पृथ्वी ही हवेच्या आवरणानं वेढलेली आहे. आणि या हवेमध्ये सुद्धा काय असतात, सजीव असतात, म्हणजे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव असतात. मग ह्या लिथोस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, खडकावर, मातीवर जे सजीव आहेत त्या लिथोस्फिअर म्हणजे शिलावरणामध्ये सजीव असतात. पाण्यामध्ये सजीव म्हणजे जलावरणामध्ये सजीव असतात. आणि वातावरणामध्ये म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये सजीव असतात. या सर्वांना मिळून काढण्याचं बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. म्हणजे पृथ्वीच्या जमीन, पाणी आणि हवा यामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव वास्तव्य करतात आणि या सर्वांना मिळून काढण्याचं जीवावरण. ऑन ऑल स्फेअर्स, इन द ऑल स्फेअर्स ऑफ अर्थ, द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर, देर इज variety of plants, animals and microbes. This is called a biosphere. लक्षात का बायोस्फिअर म्हणजे बायोस्फिअर म्हणजे जीवावरण, म्हणजे पृथ्वीच्या, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राणी असतात आणि त्यालाच म्हणायचं जीवावरण. In the all spheres of Earth, the lithosphere, hydrosphere, and atmosphere, there is innumerable numbers of plants, animals, and microbes. These are called a biosphere. आता पाहू आपण. Biosphere म्हणजे जीवावरण. There are innumerable. There म्हणजे ते, are म्हणजे आहे. Innumerable म्हणजे असंख्य. काइंड्स म्हणजे प्रकार ऑफ लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवाचे असंख्य प्रकार. ऑन अर्थ, ऑन अर्थ म्हणजे पृथ्वीवर. पृथ्वीवर सजीवांचे असंख्य प्रकार आहेत. असंख्य म्हणजे आपण मोजू सुद्धा शकतो. इनन्युमेरेबल म्हणजे असंख्य, कॅनॉट काउंट म्हणजे आपण मोजू शकत नाही. देयर आर इनन्युमेरेबल काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग ऑन अर्थ. ऑन अर्थ म्हणजे पृथ्वीवर, लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव, काइंड्स म्हणजे प्रकार, इन्युमरेबल म्हणजे असंख्य, देर आर म्हणजे तेथे आहे. म्हणजे पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आहेत. म्हणजे असंख्य प्रकारचे सजीव पृथ्वीवर आहेत. द व्हेरियस रिजन ऑफ द अर्थ डिफर इन मेनी वेज. आता रिजन म्हणजे प्रदेश. आता बघा, पृथ्वीच्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अतिशय बर्फाळ प्रदेश असतो ना. म्हणजे आपला हिमालय बघा, हिमालयामध्ये कसं उंच पर्वत आहे, तिथं बर्फ असतो. तिच्या खाली मैदान आहे म्हणजे प्लेन म्हणतो, माउंटेन. ऑन माउंटेन, इन अ हिमालयन माउंटेन देर इज आईस. देर इज अ आईस. प्लेन म्हणजे उत्तर प्रदेशचा मैदानी प्रदेश. डेझर्ट वाळवंटी प्रदेश. आपला महाराष्ट्राचं प्लेट पठार, कोस्टल एरिया. These are व्हेरियस रिजन म्हणजे वेगवेगळे प्रदेश आहेत. व्हेरियस म्हणजे अनेक, रिजन म्हणजे प्रदेश. कोणते आहे ते? थंड हवामानाचा प्रदेश, हॉट रिजन. आता कोल्ड रिजन म्हणजे थंड प्रदेश, हॉट रिजन म्हणजे उष्ण प्रदेश, डेझर्ट. कोस्टल रिजन म्हणजे समुद्र किनाऱ्याचा प्रदेश, प्लेट रिजन म्हणजे पठाराचा प्रदेश. लक्षात. व्हेरियस रिजन्स ऑफ अर्थ, पृथ्वीचे वेगवेगळे प्रदेश. डिफर्स इन मेनी वेज. डिफर्स म्हणजे फरक असतो, वेगळे असतात. इन मेनी वेज, अनेक प्रकारे हे जे रिजन आहेत ते वेगळे आहेत. आता थंड
इन अ कोल्ड रिजन म्हणजे इन अ कोल्ड रिजन देर इज अ स्नो कव्हर्ड, बर्फ असतो. इन अ हॉट रिजन देर इज अ लॉट ऑफ हॉट बिकॉज देर इज अ लॉट ऑफ हॉट टेम्परेचर, उष्ण असतं. म्हणजे असे हे असतं. दे डिफर्स व्हेरियस रिजन म्हणजे वेगवेगळे प्रदेश वापरतात, पृथ्वीचे वेगवेगळे डिफर इन मेनी वेज, अनेक मार्गाने हे पृथ्वीवरचे प्रदेश वेगवेगळे असतात. बघा, सम रिजन्स आर ऑलवेज कव्हर्ड विथ आईस. इन सम म्हणजे काय, रिजन्स म्हणजे प्रदेश. सम रिजन्स आर ऑलवेज कव्हर्ड, सम रिजन काही प्रदेश, आर ऑलवेज म्हणजे नेहमी आहे, कव्हर्ड म्हणजे व्यापलेले, विथ आईस म्हणजे बर्फाने व्यापलेले काही प्रदेश आहेत. ऑलवेज म्हणजे नेहमी, नेहमी बर्फाने व्यापलेले काही प्रदेश आहेत. कसं बघा, सम रिजन्स आर ऑलवेज कव्हर्ड विथ आईस, काही प्रदेश नेहमी बर्फाने व्यापलेले आहेत. इथं नॉर्थ पोल अँड साऊथ किंवा आपल्या हिमालयामध्ये सतत बर्फ असतो. हिमालय इज कव्हर्ड, ऑलवेज कव्हर्ड विथ आईस. फाईल म्हणजे तर. अदर्स हॅव हॉट क्लायमेट, अदर्स म्हणजे दुसरे प्रदेश, हॅव म्हणजे असतात, हॉट म्हणजे उष्ण, क्लायमेट म्हणजे वातावरण. अदर्स हॅव हॉट क्लायमेट, दुसरीकडे काय असतं, उष्ण. हॉट क्लायमेट म्हणजे उष्ण वातावरण असतं, उष्ण म्हणजे अतिशय जास्त तापमान असतं. आलं असतं तुमच्यात. सम रिजन्स आर ऑलवेज कव्हर्ड विथ आईस म्हणजे काही प्रदेश नेहमी बर्फाने व्यापलेले, जसं उदाहरणार्थ जम्मू काश्मीर मध्ये माउंटेन आहेत, उंच पर्वतावर आहे, केटू पर्वत आहे. नंतर अदर्स हॅव लॉट ऑफ हॉट क्लायमेट, आणि दुसऱ्या ठिकाणी कसे उष्ण वातावरण आहे. आता बघा, जम्मू काश्मीरमध्ये उंच प्रदेशात केटू, बॉडी स्टेट, नंतर दुसरे जे पर्वत आहे तिथे कसं आहे, बर्फाने व्यापलेले आहेत. आणि आपल्या राजस्थानमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं हॉट क्लायमेट म्हणजे उष्ण वातावरण आहे. देअर आर माउंटेन्स इन सम प्लेसेस, देअर म्हणजे तेथे, आर म्हणजे आहे, माउंटेन म्हणजे पर्वत, इन सम प्लेसेस काही ठिकाणी पर्वत आहेत, आणि प्लेन्स इन अदर, आणि प्लेन्स म्हणजे मैदान, काही ठिकाणी काय आहेत, मैदान आहे. देअर आर माउंटेन्स, माउंटेन्स म्हणजे पर्वत, काही ठिकाणी पर्वत आहेत, आणि सम प्लेसेस आणि प्लेन्स इन अदर. आता बघा, उत्तर प्रदेश मध्ये गाळाचं मैदान आहे का नाही, म्हणजे इन नॉर्थ एरिया देयर इज अ प्लेन्स अँड माउंटेन्स इन अ जम्मू काश्मीर एरिया. देर आर माउंटेन्स इन सम प्लेसेस, देर आर माउंटेन्स इन जम्मू काश्मीर म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये काय पर्वत आहेत, आणि प्लेन्स म्हणजे इन अदर्स, प्लेन्स इन नॉर्थ एरिया म्हणजे उत्तर भागामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये काय असतो, प्लेन्स म्हणजे मैदान असतात. सम प्लेसेस हॅव लॉट ऑफ रेनफॉल while others are dry desert. सम म्हणजे काही प्लेसेस म्हणजे ठिकाणी, सम प्लेसेस म्हणजे काही ठिकाणी हॅव लॉट ऑफ रेनफॉल, खूप पाऊस पडतो. लॉट ऑफ रेनफॉल म्हणजे आता चेरापुंजी, ईशान्येकडील भागात चेरापुंजी, महाराष्ट्रामध्ये आंबोलीला देयर इज लॉट ऑफ रेनफॉल. आंबोलीला सुद्धा खूप मोठा पाऊस, जास्त पाऊस पडतो. तुम्ही आता चौथीच्या भागात शिकला, सम प्लेसेस हॅव लॉट ऑफ रेनफॉल, काही भागामध्ये खूप पाऊस पडतो. सम प्लेसेस म्हणजे काही ठिकाणी हॅव लॉट ऑफ रेनफॉल, लॉट म्हणजे खूप, ऑफ रेनफॉल म्हणजे खूप पावसाचा प्रदेश काही ठिकाणी असतो. व्हाईल अदर्स आर ड्राय डेझर्ट, अदर्स म्हणजे दुसऱ्या ठिकाणी, आर ड्राय म्हणजे कोरड, डेझर्ट म्हणजे कोरड वाळवंट असतात. आपल्या वाळवंटामध्ये काही काही वाळवंटामध्ये 5-5, 10-10 वर्षे पाऊस पडत, आणि जो पाऊस पडतो अत्यंत कमी पाऊस पडतो. म्हणजे ड्राय म्हणजे कोरड वाळवंट, वाळवंटामध्ये खूप कमी पाऊस पडतो. आता आपल्या देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये कोणता वाळवंट आहे, थरचं वाळवंट आहे राजस्थान. त्या थरच्या वाळवंटामध्ये अत्यंत कमी पाऊस पडतो, तिथे प्यायला सुद्धा पाणी नसतं. म्हणजे त्याला म्हणतो ड्राय म्हणजे कोरडा वाळवंट. वाळवंटामध्ये अत्यंत कमी पाऊस पडतो, पण नगण्य पाऊस पडतो. आणि काही ठिकाणी काय आहे, लॉट ऑफ रेनफॉल म्हणजे खूप पाऊस पडतो. आता आपल्या चेरापुंजी जे ईशान्य भारतामध्ये आहे, त्रिपुरा, मेघालय ह्या भागामध्ये आहे, तिथं लॉट ऑफ रेनफॉल. चेरापुंजी हा लॉट ऑफ रेनफॉल म्हणजे चेरापुंजीला खूप पाऊस पडतो. And Thir's desert have a very low rainfall. Very low rainfall म्हणजे अतिशय कमी पाऊस पडतो काही भागामध्ये.
देअर आर salty seas and oceans. देर म्हणजे तेथे, आर म्हणजे आहेत, सॅल्टी म्हणजे खारट. आता आपण सॅल्ट म्हणजे मीठ आणि सॅल्टी म्हणजे खारट. सीज अँड ओशन. सीज म्हणजे समुद्र, ओशन म्हणजे महासागर. सी म्हणजे समुद्र, ओशन म्हणजे महासागर. देर आर, काय म्हणलं बघा, देर आर तेथे आहे. सॅल्टी म्हणजे खारट, सीज म्हणजे समुद्र आणि ओशन्स म्हणजे महासागर. महासागर आणि समुद्र खारट आहे. अँड ऑल्सो फ्रेश वॉटर लेक्स. फ्रेश वॉटर म्हणजे गोडे पाणी, जे आपण पिण्यासाठी वापरतो, शेतीसाठी वापरतो, त्याला म्हणायचं गोड पाणी. फ्रेश वॉटर म्हणजे गोडे पाणी, जे आपण वापरतो, शेतीसाठी वापरतो, उद्योगासाठी वापरतो, पिण्यासाठी वापरतो. हे काय गोड पाणी म्हणजे आपल्या नदीमध्ये असतं, रिव्हर. लेक्स म्हणजे सरोवर, नंतर आपल्या विहिरीमध्ये, बोरवेलमध्ये, तळ्यामध्ये, पॉन्डमध्ये. these are the fresh water. Rainfall is मेन रिसोर्स ऑफ फ्रेश वॉटर. आता हे रेनफॉल जो असतो, पाऊस जे पडते ते काय असतं, फ्रेश वॉटर असतं. आणि हेच पाऊस कुठे जाऊन मिळतो, सीज आणि समुद्रात. हे काय म्हणतात, सॅल्टी म्हणजे. सॅल्टी म्हणजे खारट वॉटर. देअर आर सॅल्टी सीज अँड ओशियन्स. म्हणजे महासागर आणि समुद्र कसे आहे, ते खारट आहे. आणि आल्सो सुद्धा फ्रेश वॉटर लेक्स. म्हणजे लेक्स म्हणजे सरोवर, आणि गोड्या पाण्याचे सरोवर सुद्धा आहे. म्हणजे आपण जे पिण्यासाठी वापरतो पाणी, उद्योगासाठी वापरतो, शेतीसाठी वापरतो, त्याला काय म्हणतो, फ्रेश वॉटर म्हणायचं. आणि सॅल्टी वॉटर म्हणजे सीज आणि ओशियन म्हणजे महासागर आणि समुद्रामध्ये सॅल्टी म्हणजे खारट पाणी असतं. द ओशियन इज शालो नियर द कोस्ट. कोस्ट म्हणजे किनारा, कोस्ट म्हणजे किनारा. शालो म्हणजे उथळ, शालो म्हणजे उथळ. इथे काय म्हणलंय, द ओशियन. ओशियन म्हणजे महासागर. इज शालो उथळ, नियर द कोस्ट किनाऱ्याजवळ महासागर उथळ असतो, खोली कमी असते. बट परंतु अवे फ्रॉम द कोस्ट लाईन. अवे म्हणजे पासून, अवे म्हणजे दूर, फ्रॉम कोस्ट लाईन म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून. द ओशियन महासागर कॅन बी सेव्हरल किलोमीटर डीप. सेव्हरल म्हणजे अनेक, किलोमीटर म्हणजे किलोमीटर, आणि डीप म्हणजे म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ, कोस्ट म्हणजे किनाऱ्याजवळ. द ओशियन इज ऑलवेज. द ओशियन म्हणजे महासागर इज शालो उथळ आहे, नियर द कोस्ट किनाऱ्याजवळ महासागर शालो म्हणजे उथळ आहे. बट परंतु अवे फ्रॉम द कोस्ट लाईन. कोस्ट लाईन म्हणजे अवे म्हणजे दूर, फ्रॉम कोस्ट लाईन म्हणजे सागर किनाऱ्यापासून दूर. द ओशियन कॅन बी सेव्हरल किलोमीटर डीप. डीप म्हणजे खोल आहे, अनेक किलोमीटर खोल असतो समुद्र किनारा. 10-10, 20-20, 25-25, 100-100 किलोमीटर का असतो, खोल असतो. ओशियन इज शालो नियर द कोस्ट. किनाऱ्याजवळ महासागर उथळ असतो. बट ऑलवेज अवे फ्रॉम द कोस्ट लाईन म्हणजे सागर किनाऱ्यापासून दूर. द ओशियन कॅन बी सेव्हरल किलोमीटर डीप. म्हणजे अनेक किलोमीटर खोल असू शकतो समुद्र किनाऱ्यापासून लांब. We see a great variety in the living things that inhabit these different regions. We see म्हणजे आपण पाहतो. A great variety खूप विविधता. Great variety, great म्हणजे खूप, व्हरायटी म्हणजे विविधता, व्हरायटी म्हणजे विविधता. We see आपण पाहतो. ग्रेट व्हरायटी खूप विविधता. इन द लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवांमध्ये आपण खूप विविधता पाहतो, पाहायचं. We see a great variety in the living thing म्हणजे सजीवांमध्ये आपण खूप विविधता पाहतो. That inhabits म्हणजे राहतात. इनहॅबिट्स म्हणजे राहतात, राहण्याचं ठिकाण. इनहॅबिटेट म्हणजे त्यांचं वस्तीच ठिकाण, राहतात, वस्ती करतात. वस्ती करणार, आता आपण राहतो आपल्या गावात, राहतो आपल्या घरात, राहतो आपल्या गावात राहतो, ते काय आपलं इनहॅबिटेट आहे. वी सी अ ग्रेट व्हरायटी इन अ लिव्हिंग थिंग. आपण पाहतो खूप विविधता सजीवांमध्ये असते. दॅट इनहॅबिट म्हणजे राहतात. दीज डिफरंट रिजन,
डिफरंट रिजन म्हणजे कोल्ड रिजन आहे, हॉट रिजन आहे, कोस्टल रिजन आहे. या डिफरंट रिजन म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशात राहणारे अनेक सजीवांमध्ये विविधता असते. द पोलर बियर, पोलर म्हणजे ध्रुवीय अस्वल, पोलर म्हणजे ध्रुवीय, बियर म्हणजे अस्वल, इज सीन ओनली इन द स्नो बाउंड पोलर रिजन. आता बघा, दिस इज अ पोलर रिजन ऑफ व्हाईट, दिस इज अ पोलर रिजन ऑफ व्हाईट, दिस इज अ पोलर रिजन. पोलर बियर, पोलर बियर आहे. पोलर बियर म्हणजे ध्रुवीय अस्वल आहे. बर्फाचा कलर कसा असतो? व्हाईट असतो. ना हा बियर सुद्धा व्हाईट कलरचा आहे. दिस इज अ पोलर बियर इज सीन, बघा इथं, द पोलर बियर इज सीन ओनली इन द स्नो बाउंड पोलर रिजन, म्हणजे ध्रुवीय प्रदेशात, पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर हा फक्त स्नो, काय पोलर बियर म्हणजे अस्वल, ध्रुवीय अस्वल असतात. द पोलर बियर इज सीन ओनली इन द स्नो बाउंड पोलर रिजन, म्हणजे ध्रुवीय प्रदेशामध्ये, बर्फाने व्यापलेल्या प्रदेशामध्ये पोलर बियर आढळतो. हा पोलर बियर आहे, हा म्हणजे हा अस्वल आहे, पांढरा अस्वल आहे, ध्रुवीय अस्वल आहे. झेब्राज आर फाउंड इन आफ्रिका and kangaroos are found only in Australia. The zebra, हा झेब्रा, दिस इज अ झेब्रा. झेब्रा इज ओनली फाउंड इन आफ्रिका, आफ्रिका खंडामध्ये, आफ्रिकेमध्येच हा झेब्रा आढळतो. अँड बघा, झेब्राज आर फाउंड इन आफ्रिका, झेब्रा हा आफ्रिकेमध्ये आढळतो. आणि कंगारूज, कंगारूज हे दिस इज अ कंगारू, कंगारू animal. कंगारूज आर फाउंड ओनली इन ऑस्ट्रेलिया, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये हा कंगारू आढळतो. बघा, दिस इज अ कंगारू फाउंड ओनली इन ऑस्ट्रेलिया अँड दिस इज अ झेब्रा ओनली फाउंड इन आफ्रिका, म्हणजे कंगारू हा जगामध्ये फक्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो आणि हा झेब्रा हा फक्त आफ्रिकेमध्ये आढळतो, दुसरीकडे कुठेही आढळत नाही. The kangaroo only found in Australia, not on other region of the world, and the zebra is only found in Africa. No found the zebra without except the Africa in other world region. झेब्रा हा फक्त आफ्रिकेमध्ये सापडतो, दुसरीकडे कुठे आढळत नाही. कंगारू हा ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो, दुसरीकडे कुठेच आढळत नाही. These animals म्हणजे हे प्राणी, म्हणजेच काय, झेब्राज अँड कंगारूज animals are not found in any other region. दुसऱ्या प्रदेशामध्ये हे आढळत नाही. म्हणजे हा झेब्रा आणि हा कंगारू जगामध्ये, these animals म्हणजे झेब्रा आणि कंगारू animals are not found in any other region. दुसऱ्या प्रदेशामध्ये आढळत नाही. एलिफंट, द पोलर बियर इज सीन ओनली इन द स्नो बाउंड पोलर रिजन, म्हणजे ध्रुवीय प्रदेशामध्ये हा ध्रुवीय असतो. झेब्राज आर फाउंड इन आफ्रिका, झेब्रा हा आफ्रिकेमध्ये आढळतो. आणि कंगारूज आर फाउंड ओनली इन ऑस्ट्रेलिया, कंगारू ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. दीज एनिमल्स आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन, म्हणजे झेब्रा अँड कंगारूज एनिमल्स आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन, दुसऱ्या प्रदेशामध्ये आढळत नाही. Elephant and lion are found in a region of hot climate. Elephant म्हणजे हत्ती and lions म्हणजे सिंह are found म्हणजे आढळतात in a region of hot climate, म्हणजे उष्ण कटिबंधामध्ये एलिफंट आणि लायन आढळतात. Plants in all these different regions also show a great variety. आता हे प्लांट्स त्या हॉट क्लायमेट मध्ये, स्नो बाउंड पोलर रिजन मध्ये आढळतात. डिफरंट रिजन्स आल्सो शो ग्रेट व्हरायटी, खूप विविधता आढळतात. म्हणजे वेगळ्या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती सुद्धा काय, ग्रेट व्हरायटी म्हणजे विविधता असते त्या वनस्पतीमध्ये. आता बघा, बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. या बायोस्फिअरची आपण व्याख्या बघू. many different kinds of plants, animals,
many animals, many different kinds of plants, animals, and microorganism and microorganisms are found म्हणजे आढळतात. आता बघा मेनी म्हणजे अनेक, डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या, काइंड्स म्हणजे प्रकार, ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव. मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव आर फाउंड म्हणजे आढळतात. एव्हरीवेअर प्रत्येक ठिकाणी, एव्हरीवेअर म्हणजे प्रत्येक ठिकाणी आढळतात. ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी आढळतात. बघा मेनी डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट, animals and microorganisms are found everywhere on earth. म्हणजे अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव पृथ्वीवर सगळीकडे आढळतात. लक्षात राहा. बघा ऑन लँड, लँड म्हणजे जमिनीवर. इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये. आता ऑन लँडला काय म्हणतो? लिथोस्फिअर म्हणतो. याला काय म्हणतो? लिथोस्फिअर म्हणजे शिलावर. इन वॉटर म्हणजे हायड्रोस्फिअर म्हणजे जलावर. अँड इन द एअर म्हणजे ॲटमॉस्फिअर, वातावरणामध्ये. इन द एअर. आता बघा मेनी डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स, animals and microbes are found everywhere on the earth. On land म्हणजे लिथोस्फिअर शिलावरणामध्ये, इन वॉटर म्हणजे हायड्रोस्फिअर जलावरणात, आणि इन द एअर म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणात आढळतात. म्हणजे अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव पृथ्वीवर सगळीकडे सगळीकडे आढळतात. ऑन लँड म्हणजे जमिनीवर, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरणामध्ये, इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरणामध्ये, इन द एअर म्हणजे हवेत आणि ॲटमॉस्फिअर वातावरणामध्ये आढळतात. लिव्हिंग थिंग बघायचं काम. लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असतात. लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन लिथोस्फिअर म्हणजे काय? शिलावरण. लिव्हिंग थिंग एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात इन लिथोस्फिअर. लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन लिथोस्फिअर शिलावरणामध्ये सजीव अस्तित्वात असतात. पुन्हा काय म्हणलंय? हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरणामध्ये सजीव असतात. लिव्हिंग थिंग एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरणामध्ये अस्तित्वात असतात. अँड ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये अस्तित्वात असतात. बघा ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. बघा लिव्हिंग थिंग एक्झिस्ट सजीव अस्तित्वात असतात इन लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये अस्तित्वात म्हणजे सजीव वातावरणात, जलावरणात आणि शिलावरणात एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असतात. दे आल्सो इंटरॅक्ट. दे म्हणजे लिव्हिंग थिंग्स. दे आल्सो सुद्धा इंटरॅक्ट म्हणजे आंतरक्रिया करतात. इंटरॅक्ट म्हणजे आंतरक्रिया करतात, देवाणघेवाण करतात. विथ these स्पेअर्स म्हणजे ह्या थरात म्हणजे ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर काय करतात? आंतरिक्रिया करतात म्हणजे सजीव. आता बघा आपण लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण म्हणजे आपण पृथ्वीवर असतो, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी पितो, ॲटमॉस्फिअर म्हणजे आपण हवा घेतो, आंतरक्रिया करतो. This living world constitute a biosphere. This living world म्हणजे हे लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी. हे सजीव सृष्टी this living world constitute म्हणजे तयार होतं. constitutes तयार होतं. The biosphere म्हणजे
जीवावरण तयार होतं. द लिव्हिंग constitute a biosphere. बघा, many different kinds of plants, animals, and microorganisms are found everywhere on earth, on land, in water, and in the air. अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव पृथ्वीवर सगळीकडे आढळतात. ऑन लँड म्हणजे लिथोस्फिअर म्हणजे शिलावरणामध्ये, जमिनीमध्ये. इन वॉटर हायड्रोस्फिअर म्हणजे पाण्यामध्ये, जलावरणामध्ये. इन एअर ॲटमॉस्फिअर म्हणजे हवेत आणि वातावरणामध्ये. लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन लिथोस्फिअर. लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव, एक्झिस्ट म्हणजे जास्त होते. म्हणजे शिलावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण म्हणजे खडकामध्ये, मातीमध्ये असं होत असतात. इन हायड्रोस्फिअर, लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, पाण्यामध्ये आढळतात. लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन ॲटमॉस्फिअर म्हणजे अस्तित्वात असतात वातावरणामध्ये. दे आल्सो इंटरॅक्ट विथ दिस स्फिअर. म्हणजे ही लिव्हिंग थिंग लिथोस्फिअर शिलावरणाशी, हायड्रोस्फिअर जलावरणाशी आणि वातावरणाशी आंतरक्रिया देवाणघेवाण करतात. आपण लिथोस्फिअर मातीमध्ये राहतो, मातीवर राहतो, मातीवर पिकवलेलं अन्न खातो, आणि जलावरण म्हणजे पाणी पितो, आणि ॲटमॉस्फिअर मध्ये हवेचा आपण श्वसनाचा वापर करतो. म्हणजे का आपण इंटरॅक्ट करतो, म्हणजे आंतरक्रिया करतो. ते आल्सो इंटरॅक्ट विथ दिस स्फिअर. कारण आपण कशावर जगतो, त्या लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि वातावरणावर जगतो. कारण लिथोस्फिअर म्हणजे मातीमध्ये जे तयार झालेलं अन्न आपण वनस्पती तयार करतात ते खातो. हायड्रोस्फिअर मधलं पाणी पितो, आणि ॲटमॉस्फिअर मधलं ऑक्सिजन आपण श्वसनासाठी घेतो. म्हणजे दिस इज अ इंटरॅक्ट विथ दिस स्फिअर, म्हणजे त्याची आंतरक्रिया करतो. आणि दिस लिव्हिंग वर्ल्ड कॉन्स्टिट्यूएट अ बायोस्फिअर. आणि ह्या सगळ्या लिथोस्फिअरला, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर जे सजीव आढळतात त्याची आंतरक्रिया करतात, त्यालाच आपण काय म्हणतो, बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. चला सगळ्यांच्या, आता हा आपला चॅप्टर संपलेला आहे. आता आपण काय करायचं, ही पेज नंबर 17 वरची एक्सरसाइज सगळ्यांनी सोडवायची. पेज नंबर 17 म्हणजे 17 वरची जी एक्सरसाइज आहे का तिसऱ्या चॅप्टरची, ती सोडवायचं. आणि आता आपण उद्या एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे वातावरणीय संतुलन म्हणजे याचं पाहणार आहोत. एन्व्हायरमेंटल बॅलन्स हा चॅप्टर, एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजेच काय, पर्यावरणाचे संतुलन, हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. त्याला हे बायोस्फिअर लक्षात राखा. तर वातावरणामध्ये, जलावरणामध्ये आणि शिलावरणामध्ये अनेक सजीव आढळतात. त्याच्याशी ते आंतरक्रिया करतात, देवाणघेवाण करतात, आणि त्याच्याच मिळून काय करतात, बायोस्फिअर म्हणजे जीवावरण